नमस्कार. क्रिएटिव्ह लाईफमध्ये स्वागत आहे तुमचं. तर केक बनवत आहोत. अर्धा कप दूध घेतला आहे. तेल घेतलं आहे अर्धा कप. तेल घ्यायचं आहे, जे वास नाही येत ते तेल घ्यायचं आहे. साखर घेतलेली आहे वाटून मिक्सरमध्ये अर्धा कप. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. एक दिशेने फिरवत राहायचं, त्याला साधारण एक जीव होईपर्यंत चांगलं फिरवून घ्यायचं. झालं मिक्स आपलं ते बॅटर. आता आपण मैदा घेऊया. 1 आणि अर्धी वाटी मैदा घेतला आहे मी. आता तो चाळून घेत आहे. बेकिंग सोडा अर्धा चमचा, 1 चमचा बेकिंग पावडर, असं हे सगळं मी चाळून घेत आहे. मी चॉकलेट पावडर घेणार आहे याच्यामध्ये 4 चमचे. आता ती सगळं चाळून घेऊया पुन्हा. आता हे चाळून घेऊ. व्यवस्थित मिक्स झालं आहे. आता हे एकत्र करून घेऊ. मिक्स करून घेऊया. चांगलं एकजीव होईपर्यंत मिक्स करायचं आहे. त्याच्या कुठला होता कामा नाही. मग ते एका दिशेने फिरवत राहायचं आहे आणि ते मिक्स करत राहायचं आहे. पुन्हा मिक्स करून घेते. बॅटर चांगलं झालं आहे आपलं मिक्स. 2 चमचे मी ड्रायफ्रूट्स घेतलं आहे पीसेस करून. आता ते मिक्स करून घेऊया. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एका दिशेलाच. बॅटर व्यवस्थित मिक्स झालं आहे. मी कुकरचा डबा घेतला आहे. त्याच्यामध्ये मी तेल लावून मैदा घातला आहे. आता हे बॅटर काढून घेत आहे. आता डबा थोडा टॅप करून घेऊया आणि मी पुन्हा त्याच्यावरती ड्रायफ्रूट्स टाकणार आहे. ड्रायफ्रूट्स चिरलेले आहेत, ते ड्रायफ्रूट्स टाकून घेत आहे. बेकिंगसाठी तयार झाला आहे आपला केक. आता बेकसाठी तयारी करूया. मी पातेलं लावलं आहे. त्याच्यामध्ये चाळणी ठेवून आता ते गरम करूनही घेतलेलं आहे 10 मिनटं. त्यात डबा लावून घेत आहे. ते झाकण ठेवून घेऊया. आता 20 मिनिटांनी बघूया आपण त्याला. झाले 20 मिनिटं होऊन गेले. केक आपला रेडी आहे का बघूया सुरी घालून. मध्यच घालून बघायची सुरी. सुरी व्यवस्थित निघाली आहे म्हणजे केक आपला बेक झालेला आहे. काढून घेऊया. मी थंड करून घेतलेला आहे हा केक. आता काढून घेत आहे. साईडनी त्याला सुरी घालून लूज करून घ्यायचं. आता तो काढून घेऊया ताटामध्ये.
मस्त कलर छान आला आहे, चॉकलेट कलर. आता आपण त्याला कट करून घेऊया. स्पॉन्जी झाला आहे व्यवस्थित. आता कट करून बघूया आतमध्ये कसा झाला आहे तो. वरून कलर पण छान आलेला आहे. आता आपण आतून बघूया कसा झालाय. छान, आतूनही छान झालेलं आहे. जाळी पण आलेली आहे व्यवस्थित केकला. बघा, जवळून दाखवते मी. छान जाळी आली आहे, मस्त. माझ्या चॅनलला लाईक करा, लाईक केलं नसेल तर लाईक करा. अशाच छान छान रेसिपी घेऊन येईन मी पुन्हा तुमच्यासाठी. तोपर्यंत धन्यवाद.